पुणे शहरामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. याकडे पोलीस खात्याचं लक्ष वेधण्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं. त्यांच्याशी आमची बरीच चर्चा झाली आणि त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोनवरून काही सूचना दिल्या आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला आपण कॉल करावं, त्यांच्याशी चर्चा करावी आणि या बाबतीमध्ये गंभीर दखल घ्यावी म्हणून आज मी, वंदना चव्हाण, श्रीकांत पाटील, काका चव्हाण, मनाली भिलारे आम्ही सर्वजण आयुक्तांना भेटलो. जवळपास 65 मिनिटे आमची त्यांच्याशी चर्चा झाली. सर्व बाजूने आम्ही सखोल चर्चा केली. पुणे शहरात वाढणारा क्राईम, पुणे शहरातली वाहतूक समस्या आणि इतरसुद्धा बाबीच्या बाबतीमध्ये काही अडचणी त्यांनी त्यांच्या सांगितल्या किंवा ते जे काही उपाययोजना करतायत त्याची माहिती त्यांना दिली. काही माहिती आम्हाला समाधानकारक वाटली. एकंदरीत चर्चा आमची चांगली झाली आणि आमचं तेच म्हणणं आहे की पोलीस आणि राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्था यांचा वरचेवर डायलॉग झाला पाहिजे, जेणेकरून पोलीस काय करतात आणि नागरिकांचं काय म्हणणं आहे. कारण प्रत्येक नागरिक काय पोलीस आयुक्तांची भेट घेऊ शकत नाही, तिथल्या पोलीस निरीक्षकांची सुद्धा भेट घेऊ शकत नाही किंवा जर त्या ठिकाणी गेलं तर त्याला कशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळते हे देखील आपण पाहिले. आयुक्तांनी या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या, काही गोष्टी मान्य केल्या वंदना चव्हाणांनी आणि आम्हीसुद्धा काही त्यांना सजेशन दिल्या. आणि केवळ पोलीस खात्यावरती टीका करायची आमची भूमिका नाही, काही आम्ही सूचना देखील करणार आहोत. आता काल त्यांनी एक आदेश काढला की पुणे शहरामध्ये या रस्त्यांवरती राजकीय आंदोलन करायला आम्ही परवानगी देणार नाही. शेवटी राजकीय पक्षांचं काम आहे आंदोलन करणं, मोर्चा, निदर्शनं करणं. ठीक आहे, जे विना परवानगी आंदोलनं करत असतील त्यांच्यावरती तुम्ही जरूर कारवाई करा. पण जर आम्ही आमचा पक्ष पूर्व परवानगी घेऊन जर का आंदोलन करणार असेल तर तुम्ही आम्हाला जागा आयडेंटिफाय करून द्या, त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू. पण आमचा आंदोलनाचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका. त्या अध्यक्षांनी जे निवेदन होतं दिलं त्यांनी ते मान्य केलं आणि आम्ही पुन्हा 8 दिवसामध्ये त्यांना काही जागा सजेस्ट करणार आहोत. एकत्र बसून आम्ही चर्चा करणार आहोत. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. हिंजवडी शिवाजीनगर जो IT पार्कच्या भागातील आणि लाखोच्या संख्येने जे प्रवासी किंवा पुणेकर नागरिक प्रवास करीत असतात, वाहतूक कोंडीमुळं त्यांना अतोनात त्या ठिकाणी मानसिक त्रास होतो. यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रोचा दुसरा टप्पा या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता. आता या योजनेचं सुरक्षा यंत्रणेची तपासणी पूर्ण झालेली आहे, सर्व बाबी पूर्ण झालेल्या आहेत.
असं असताना मान हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो कुणासाठी थांबवली आहे हा प्रश्न पुणेकर प्रवाशांच्या मध्ये पडलेला आहे. ज्या वेळेला या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालं त्या वेळेला जे काही कालावधी ठरवलेला होता त्याच्यामध्ये मार्च 2025ला हा पूर्ण प्रकल्प पूर्ण होईल अशा प्रकारचं तारीख त्या ठिकाणी ठरलेली होती. त्यानंतर मार्च 2025 संपली, सप्टेंबर 2025 संपली, डिसेंबर 2025 संपली, मार्च 2026 संपली आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये येऊन हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा हा 31 मे अखेर आणि दुसरा टप्पा हा 15 जुलै अखेरपर्यंत सुरू होईल अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र पहिल्या टप्प्याचं उद्घाटन सुद्धा 31 डिसेंबरला झालं नाही. 15 जूनला दुसरा टप्पा होता तो सुद्धा पूर्ण झाला नाही आणि आज 15 जुलै जी शेवटची डेडलाईन या ठिकाणी शासनाने जाहीर केलेली होती ती 15 जुलै सुद्धा आज संपलेली आहे. तर जर पहिल्या टप्प्यातलं काम जर पूर्ण झालेलं असेल तर ही कुणासाठी थांबवली आहे? कारण भारतीय जनता पार्टीला सातत्याने प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा ही जी त्यांची परंपरा आहे त्यासाठी थांबवली का? माझी पुणेकरांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीला एक विनंती आहे की अर्ध्या टप्प्याचं उद्घाटन करू नका. पुणेकरांच्या प्रवाशांसाठी वाहतूक कोंडीतनं ताण करण्यासाठी तुम्ही हा पहिला टप्पा जो आता झालेला आहे ताबडतोब तो सुरू करा आणि ज्यावेळेला दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण होईल त्यावेळेला त्याचं उद्घाटन करा, त्याचा इव्हेंट करा. तुमच्या इव्हेंटसाठी पुणेकर प्रवाशांना वेटीला धरू नका अशी मी या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो. आणि सातत्याने भाजपचं केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल हे सातत्याने पुणेकरांना दुटप्पी वागणूक द्यायचं काम करतात. या उलट पुणेकरांनी भाजपला गेल्या 10 वर्षांमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि महापालिका असेल या सर्व निवडणुकीमध्ये भरभरून मतं दिली, परंतु पुणेकरांच्या विकासासाठी सातत्याने भाजपने पुणेकरांना दुय्यम वागणूक दिली आहे. व्यापक अशी व्याख्या करून त्यामध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिला, मासेमारी करणाऱ्या महिला, शेतीमध्ये नांदणी, पिठं करणं, त्याच्यापासून उत्पादनं करणं, शेतीवर आधारित असे काही उद्योग महिलांनी स्वतःपुरते करणं अशा संदर्भामध्ये शेतकरी महिलांची व्याख्या करून त्यांना त्यांची ओळख देण्याच्या दृष्टिकोनातून हे शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक महत्त्वाचं आहे. आणि जगातल्या केवळ 10% आणि भारतातल्या 11% महिलांच्या नावे जमिनी. बहुतेक वेळेला आपल्याकडे एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे खातेफोड केलेली नसते आणि ज्यावेळेला दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यावेळेला त्या कुटुंबामध्ये तिला पूर्ण निराधार होण्याची वेळ येते असं देखील घडलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांना कायदेशीर महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळाल्यामुळे त्यांचा सन्मान वाढेल आणि शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल असं मी त्याचं स्वागत केलं की 4 दशकांच्या लढ्यानंतर हे महिलांना शेतकऱ्यांची ओळख मिळालेली आहे. आणि 1975 साली स्टेटस ऑफ विमेन ही कमिटी झाली होती. त्यामध्येही मागणी झाली होती की स्त्रिया फक्त शेतीत उपज करणारे व्यक्ती नाही आहेत तर त्या शेतकरी आहेत, तर त्या शेतकरी म्हणून त्यांची नोंदच होत नव्हती. दुसरं, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगदी अधिवेशनाच्या आधी नुकतंच जाहीर केलं की ज्या महिला बचत गटांना शेती करायची त्यांना गायरान जमिनी किंवा अन्य जमिनी कसण्यासाठी नाममात्र दरामध्ये दिल्या जातील. आणि त्यामध्ये त्या कमिटी जी केलेली आहे महाराजस्व शिबिराची त्याच्यावरती माझाही सहभाग आहे. मला सातारा जिल्ह्याची जबाबदारी त्याच्यात देण्यात आलेली आहे. आणि याबद्दलची जेव्हा बावनकुळेजींनी मीटिंग घेतली त्यावेळेला मी सुचवलं की यामध्ये महिलांना या शेतकरी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात यावं जेणेकरून ताबडतोबच महिलांना शेतकरी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शेती पाहिजे असेल तर ती सामूहिक शेती त्यांना
करणं शक्य होतं.